आज मी महाबळेश्वर मध्ये एवढी अँटिक गोष्ट बघितली आहे ना, पण ती घ्यायची आहे का नाही ते तुम्ही मला सांगा. चला स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. लई दिवस झाला आमचा प्लॅन चालला होता की महाबळेश्वरला जायचंय, कारण की थंडीत फिरायचं ठिकाण म्हणलं तर महाबळेश्वर आहे. आणि खरं सांगू का, आम्हाला जवळ पण महाबळेश्वरच पडते. आम्हाला एवढं जवळ पडते तरी मी ना 2 ते 3 वेळाच इकडे आले. इथले स्ट्रॉबेरी तर फेमस आहेतच, पण मला काय आवडतं माहितीये का, इथलं मार्केट. आणि ते पण रात्रीचं फिरायला. एकतर एकदम कडकडीची थंडी असते आणि त्यात ते मार्केटमध्ये ना एकदम भारी भारी गोष्टी असतात. जेव्हा जेव्हा मी येतोय की नाही त्यावेळेस नवीन नवीन काही काही गोष्टी आलेल्या असतात. आणि या वेळेस पण मी आता चाललो होतो मार्केटमध्ये, म्हणून मस्त कुर्ती वगैरे घातली आणि आवरून निघालो आम्ही मार्केटसाठी. बाय द वे ही कुर्ती पण मी मिशोवरनच घेतल्या. जर ह्याची लिंक पाहिजे असेल ना तर कमेंट करा. पहिल्यांदाच गेल्या ना मला हे क्यूट दिसलं, पण हे लई जास्त छोटं होतं म्हणून मला कळतच नव्हतं की हे नेमकं ठेवायचं कुठं. म्हणून मी ना त्याला हाय त्याच ठिकाणी ठेवलं. त्याच्यानंतर मार्केट एक्सप्लोर करायला गेलो आणि जाता जाता एका अशा शॉपमध्ये घुसलो ना की मला एक्सपेक्टेशन्स नव्हते की इथं एवढ्या भारी गोष्टी भेटू शकतात. खरं सांगालोय, माझी ज्या ज्या गोष्टींवरती नजर पडत होती ना त्या गोष्टी भाई मला असं वाटत होतं की उचलून घेऊन जावं. आणि स्पेशली तर ना या मूर्त्या. पण मला ना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट नाही बटरफ्लायचा लॅम्प. आणि मी ना लई जास्त कन्फ्युज होतो की हे घ्यायला पाहिजे की नाही. आणि तुम्ही मला कॉमेंट मध्ये सांगायचं हे घ्यायचं की नाही, कारण की हे जरा जास्त कॉस्टली होतं. नवीन बेडरूम मध्ये छान वाटेल ना तो लॅम्प. मी तर लई जास्त कन्फ्युज आहे, म्हणून तुम्हाला विचारायलोय. कॉमेंट मध्ये नक्की सांगा की हा लॅम्प घेऊ का नको.